राजकारणामध्ये येण्यापूर्वी भाजी विकणारे छगन भुजबळ आज कोट्यवधींचे मालक आहेत. राजकारणामध्ये ओबीसी नेता, ओबीसी चेहरा म्हणून स्वतःचं वेगळं अस्तित्व निर्माण करणाऱ्या छगन भुजबळांची आक्रमकता हीच त्यांची खरी ओळख आहे. शिवसेनेची शिवाजी पार्कात स्थापना झाली. या राजकीय पक्षासोबतच छगन भुजबळ यांचा राजकीय प्रवास सुरू झाला. पक्ष स्थापनेच्या पहिल्या सभेपासून भुजबळ शिवसेनेशी जोडले गेले होते. असा झाला की त्यांना नगरसेवक पदाच्या निवडणुकीत उभं राहण्याची संधी मिळाली. नगरसेवक म्हणून निवडून आल्यानंतर त्यांनी आपलं काम वाढवायला सुरुवात केली. त्याच जोरावर ते 2 वेळा महापौर देखील बनले. 1985 आणि 1991 साली त्यांच्या गळ्यात आमदारकीची माळ पडली, अर्थात बाळासाहेबांमुळेच. पण आपण आमदार होण्यापेक्षा अधिक क्षमतेचे आहोत आणि आपल्यापेक्षा इतरांना जास्त संधी दिली जाते असं भुजबळांना वाटायला लागलं. 1985 साली शिवसेनेचे एकमेव आमदार म्हणून निवडून आलेल्या भुजबळांनी एकट्यानं सत्ताधाऱ्यांना अडचणीत आणलं होतं. त्यामुळे शिवसेनेला चांगले दिवस येतील तेव्हा आपल्याला मोठी संधी मिळेल अशी त्यांना आशा होती. मात्र 1990 साली विरोधी पक्षनेता म्हणून मनोहर जोशी यांची निवड करण्यात आली. हा निर्णय भुजबळांना पटला नाही. कालांतराने त्यांनी शिवसेना फोडण्याचा प्रयत्न केला आणि आमदारांच्या एका गटासह ते काँग्रेसच्या शरद पवारांना जाऊन भेटले. आपल्याला शोधून आपल्या जीवाचं बरं वाईट करण्यासाठी अनेक जण शोधत होते असं स्वतः भुजबळांनी म्हटलेलं आहे. मात्र ते लपून बसले होते आणि पवारांचा त्यांना आश्रय मिळाल्यानं ते सुखरूप राहिले. या सगळ्या प्रकारानंतर 1995 मध्ये भुजबळांनी पुन्हा एकदा माझगावमधून निवडणूक लढवायचा निर्णय घेतला. मात्र शिवसेनेच्या नवख्या बाळा नांदगावकर यांच्याकडून त्यांना दारुण पराभव स्वीकारावा लागला. या पराभवानंतर विधान परिषदेवर ते निवडून आले. त्यांना विरोधी पक्षनेता बनवण्यात आलं. भुजबळांचा सगळ्यात गोल्डन पिरियड किंवा पीक पिरियड राजकारणातला जो आहे ते महाराष्ट्र विधिमंडळाचे जेव्हा विरोधी पक्ष नेते होते तोच आहे. त्या काळामध्ये त्यांनी सत्ताधाऱ्यांवर खूप अत्यंत कडक टीका केली, आक्रमकपणे टीका केली. रमेश केणी प्रकरण असू देत किंवा मुख्यमंत्र्यांच्या जावयाचं त्या शाळेचं प्रकरण असू देत, त्या शाळेची जमीन जी घेतली होती, अशी अनेक प्रकरणं त्यांनी अत्यंत आक्रमकपणे लावून धरली. मुंबईत त्यांच्या शासकीय निवासस्थानावर शिवसैनिकांनी हल्ला केला. त्यातूनही ते थोडक्यात बचावले. राजकीय दूरदृष्टी असलेल्या भुजबळांनी लगेच ओळखलं की शिवसेनेच्या प्रभावाखाली असलेल्या मुंबईत आता त्यांना राजकारण करता येणं शक्य नव्हतं. त्यांनी त्यांचं लक्ष नाशिक जिल्ह्याकडे वळवलं आणि नाशिक जिल्हा आपला बालेकिल्ला बनवायला सुरुवात केली. कालांतरानं शरद पवारांनी काँग्रेस सोडून राष्ट्रवादी काँग्रेस स्थापन करण्याचा निर्णय घेतला. त्याही वेळेला भुजबळ पवारांसोबत राहिले. पवारांच्या काही निष्ठावंत नेत्यांमध्ये भुजबळांचा समावेश झाला होता. या जोरावर त्यांनी राज्यामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचं सरकार स्थापन झालं तेव्हा उपमुख्यमंत्रीपद मिळवलं. राजकारणापलीकडे आपलं वेगळं स्थान निर्माण व्हायला पाहिजे हे लक्षात घेऊन त्यांनी 90च्या दशकात सुरू केलेली महात्मा फुले समता परिषद वाढवायला सुरुवात केली. महाराष्ट्राबाहेर म्हणजेच दिल्ली, बिहार, आंध्र प्रदेश, राजस्थानमध्ये त्यांनी ओबीसी मेळावे घेतले आणि आश्चर्यकारक गर्दी जमवून त्यांनी पक्षाबाहेरच्या आणि पक्षातल्या नेत्यांनाही तोंडात बोटं घालायला लावली. राजकारणात त्यांच्या पुतण्यानं म्हणजे समीर आणि मुलानं पंकजनं प्रवेश केला. राजकारणासोबतच वेगवेगळ्या उद्योगांमध्येही भुजबळ कुटुंबानं हातपाय पसरायला सुरुवात केली, ज्यामध्ये रिअल इस्टेट, इंडोनेशियामधल्या खाणी, शिक्षण संस्था, टायर उद्योग या उद्योगांचा समावेश होता. भुजबळांनी सार्वजनिक बांधकाम, उपमुख्यमंत्रीपद, गृह खातं सांभाळलं. गृहमंत्री असताना बाळासाहेब ठाकरे यांच्या अटकेचे निघालेले आदेश आणि त्यामुळे मुंबईमध्ये निर्माण झालेला तणाव कोणीही मुंबईकर विसरू शकत नाही. 2009 मध्ये भुजबळांनी बाळासाहेबांची भेट घेऊन या सगळ्या वादाचा समेट केला होता. त्यांचं पद वाढत गेलं तसा त्यांचा पैसा देखील वाढत गेला असा आरोप विरोधक करायला लागले.
तेलगी स्टॅम्प पेपर घोटाळ्यात त्यांचं नाव आलं, मात्र कालांतरानं त्यांना क्लीन चिट मिळाली. मात्र यंदाच्या लोकसभा निवडणुकीपूर्वी त्यांच्यावर झालेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे त्यांना निवडणुकीत धक्का बसला. ते पराभूत झाले आणि आता ईडी तसंच एसीबीच्या कारवाईमुळे भुजबळ अडचणीत आलेत आणि चर्चेतही. ब्युरो रिपोर्ट, जय महाराष्ट्र, मुंबई. बेळगाव आंदोलनातील धडाडीचा कार्यकर्ता छगन भुजबळ, ओबीसींचा एक नेता, एक चेहरा छगन भुजबळ, तळागाळातून वर आलेला एक प्रामाणिक सच्चा कार्यकर्ता छगन भुजबळ, अशी छगन भुजबळांची ओळख. मात्र हीच ओळख आज घोटाळा म्हणजे छगन भुजबळ इथपर्यंत येऊन थांबली. जय महाराष्ट्र फोकसमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. उद्या भेटणार आहोत एका नवीन विषयासह. तोपर्यंत तुम्ही पाहता जय महाराष्ट्र, थेट अचूक बिनधास्त.